नमस्कार, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। निवडणूक आयोगाने मतदारांसाठी ओळखपत्राबाबत काही आवश्यक सूचना दिल्या आहेत। चला तर जाणून घेऊयात कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आपण मतदान करू शकतो। मतदान करताना मतदार फोटो ओळखपत्र आवश्यक आहे। मात्र जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास आणखीन 12 प्रकारच्या ओळखपत्रांचा वापर करून आपण आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो। ही ओळखपत्र नेमकी कोणती आहेत पाहूयात। आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये असलेलं फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रमाने जारी केलेलं ओळखपत्र। यापैकी कोणतंही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवलं की मतदार मतदान करू शकणार आहे। निवडणूक आयोगाने या कागदपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवल्यास आपण मतदान करू शकतो। या सोयीसाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्याची संधी मिळणार आहे, मग ते मतदार ओळखपत्र असो किंवा अन्य कोणताही पुरावा असो। मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे। आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपले योगदान देण्यासाठी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपलं ओळखपत्र तयार ठेवा आणि 20 नोव्हेंबरला मतदान करून लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्या।